शिपूर मधल्या या लहान 5 भावंडांनी मिळून आज लाखोंचा व्यवसाय उभा केलाय आणि आज आपण याच भावंडांना भेटायला आलो होतो. ही 5 भावंड दिवसभर शाळा करून रात्री मंडपाच्या ऑर्डर पूर्ण करतात आणि रात्रभर मंडप घालतात. यांच्या घरी भेट दिली तर घरात जिकडे तिकडे फक्त मंडपाचंच साहित्य पडलेलं होतं. हा व्यवसाय करायच्या अगोदर यांची परिस्थिती म्हणाल तर गल्लीतली दिल्यावर आम्ही जगत होतो. गल्लीतल्यानी पीठ भात हे दिल्यावर. जरा सगळ्यांची ओळख करून दे की. हिचं नाव अमेरिका, ही दुसरीला आहे. हिचं नाव निसर्गा, ही 5वीला आहे. हिचं नाव प्यासिका, ही 11वीला आहे. याचं नाव डी, हा 8वीला आहे. आणि माझं नाव विधाता, मी 13वीला. किती वर्ष झाले असतील हे सगळं करायला लागलाय? तरी पण माझं वय एक 8-10 वर्ष असेल. आपल्याकडे कसं असतं, मुली बाहेर पडत नाही. वडिलांनी असं कधी काही रिस्ट्रिक्शन केलं नाही का? नाही, वडिलांनीच तर खरी साथ दिली म्हणताना तर इथेपर्यंत पोहोचतो. असं कधी झालं का, प्रसंग आला का की तुमच्यावर लोक हसली? तसा प्रसंग येतोय, पण आपण करत राहिलं पाहिजे, कारण आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. बरं, हे काम करायच्या अगोदर तुमचं राहणीमान कसं होतं? वडील म्हणायचे, पहिला आम्हाला खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं. उपाशी पोटी झोपायला लागायचं. आणि मग त्यातून मग वडिलांनी थोडी थोडी सुरुवात केली. मग आता आम्ही सुद्धा त्यांना साथ देतोय, त्यामुळे आता आमचं जरा चांगलं चाललं. हे धंदा चालू झाल्यानंतर काय काय गोष्टी घेतल्या? मंडपाचा व्यवसाय जास्त मोठा केला आणि 4 चाकी घेतली, गाडी घेतली, JCB घेतला. आमच्यासाठी 5 इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या. या व्यवसायामुळे आम्हाला एक चांगला अनुभव आला. म्हणजे कष्ट करायला शिकलो आम्ही. परत चांगला एक व्यवसाय आता आम्ही स्वतः करू शकतो. तर भविष्यात असं काय बघितलंय का की मला इथपर्यंत पोहोचायचं स्वप्न आहे का असं काय तुमचं? तसं काही स्वप्न बघितलं नव्हतं, पण आता असं वाटतंय की या मंडपाच्या जोरावर आम्ही मोठं होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो. प्रत्येकाला असं वाटतंय की बाबांनो, मला घरच्यांनी सपोर्ट करावा, मला पैसे द्यावेत, किंवा बऱ्याच वेळा असं म्हणलं जाते की धंदा करण्यायोग्य मार्केट नाही. बरीच लोक असे आहेत की एकट्याच्या जोरावर धंदा होऊ शकत नाहीत असं म्हणतात. तर मग तुम्ही काय सांगशील? त्यांनी फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. आणि जे कारण देतात, जे लोक कारण देतात, मला हे जमतच नाही, मला हे करतच नाही, ते कधी प्रयत्न करायचा प्रयत्नच करत नाही. आणि प्रयत्न केल्याशिवाय अनुभव येत नाही, आणि अनुभव आल्याशिवाय यश मिळत नाही. कधी असं झालंय का की कोणतर फसवले, पैसे दिले नाहीत? ठरले बाबून, हा इतकं पैसे देतात पण कमी दिला, असं झालं. मग तेव्हा वाटत नाही का सकाळ दरनं शाळा करा, संध्याकाळी येऊन हे पसारा मांडा आणि वरनं ठरवलेले पैसे पण मिळत नाहीत, कशासाठी करायचं, हे न केलेलं बरं आहे असं वाटत नाही का? मग वाटते कवा कवा तर तसं, पण नंतर ना असं मनात विचार होते की हा, इतर तर काहीच कमवत नाही, मग आपण त्यांच्यापेक्षा थोडं तर कमवते. मग आपण जास्त पण लालची झालं नाही पाहिजे की हा आपल्याला नाही मिळाली. तर म्हणजे बघा, व्यवसाय करायचा आहे पण अडचणी भरपूर आहेत. तर त्या अडचणीत जगात नाहीत, तर त्या अडचणी फक्त आपल्या येत आहेत. जिंकायला सगळं जग पडलंय, फक्त गरज आहे त्या आपण उठून कष्ट करायची आणि ते जग जिंकण्याची हिंमत ठेवायची.